प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. प्रियांनो, आज आपण अत्यंत खास अशा दिवसासाठी एकत्रित आलो आहोत आणि तो दिवस म्हणजे मायवार, मदर्स डे. आपल्या जीवनातील देवाने दिलेली सुंदर देणगी, आईच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सन्मान करण्याचा दिवस आज आहे. आई या छोट्या शब्दामध्ये असलेल्या अगाध प्रेम, त्याग आणि विश्वासाचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस होय. आई हे नाव घेताच आपले डोळे पाणावतात. आईच्या मिठीत आपल्याला जगातली सर्व सुरक्षितता मिळते. आपलं दुःख ती तिच्या हसण्यात लपवते आणि देवासमोर डोळे मिटून ती लेकरांसाठी प्रार्थना करते. मदर्स डेची सुरुवात कशी झाली तर इंग्लंडमध्ये इसवी सन 1600च्या सुमारात चर्चमध्ये मातांचा सन्मान केला जात असे. 1908 मध्ये अमेरिकेत ॲना जॉर्विस या महिलेने पहिल्यांदा मदर्स डे सेलिब्रेट केला. तिला वाटले की मातांच्या त्यागासाठी एक विशेष असा दिवस असावा, कारण ती एक समाजसेविका होती आणि महिलांसाठी, गरिबांसाठी, अनेक मातांसाठी ॲना काम करत होती. पुढे 1914 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून घोषित केला आणि तिथून पुढे मायवार हा दिवस जगभर साजरा होऊ लागला. मायवार साजरा करणे ही एक परंपरा नाही अथवा बायबलमध्ये कुठलेही त्याबद्दल सांगितलेलं नाही, परंतु आईचा त्याग, तिचे प्रेम आणि विश्वास यांचा गौरव करण्यासाठी आणि आईचे आभार मानण्यासाठी हा दिवस पाळला जातो. जर आपण नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय आणि 28 आणि 29 ही वचनं जर आपण वाचली, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण करून दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस. प्रियांनो, आई ही देवाची देणगी आहे. ती परमेश्वराने आम्हाला दिलेली एक अनमोल भेट आहे. आई आपल्या लेकरांना 9 महिने पोटामध्ये वाढवते आणि जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा बाळ रडताना ती हसते. ती स्वतःच्या सर्व वेदना विसरते आणि बाळ जन्मले म्हणून बाळ रडताना ती हसत असते आणि आनंदित होते. परंतु नंतर तिचे बाळ जेव्हा जेव्हा रडते तेव्हा ती कधीच हसत नाही. ती लेकरांची काळजी घेते. लेकराच्या रडण्याने ती दुःखी होते. त्या लेकराची ते संगोपन करते, त्याची सेवा करते आणि म्हणून तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात आणि तिचा नवराही तिची प्रशंसा करतो. आईचं प्रेम हे निस्वार्थ प्रेम आहे. आईच्या प्रेमामध्ये कोणताच स्वार्थ दडलेला नसतो. यशया याचा 66वा अध्याय आणि 13वं वचन आपण वाचूयात. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करीन, यरूशलेमेत तुमचे सांत्वन करीन. या वचनामध्ये आई आपले सांत्वन ज्या प्रकारे करते, अगदी त्याच प्रकारे तसाच आमचा देव देखील सांत्वन करतो. आई तिच्या प्रेमाद्वारे आमचं सांत्वन करते, तसंच देव सुद्धा प्रेमामार्फत आमचं सांत्वन करत असतो आणि आईचं प्रेम हे निस्वार्थ आणि अपरिमित असे असते. आईचा विश्वास आणि प्रार्थना याबद्दल सांगायचं झालं
तर पौलाचे तिमथ्याला दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे, असा मला भरवसा आहे. संत पौल स्वतः तिमथ्याला लिहित आहेत की तुझी आजी जी लोईस आणि तुझी आई युनिके यांच्या ठाई जो विश्वास होता, तोच विश्वास आज तुझ्याही ठाई आहे, असा मला भरवसा आहे. आईची प्रार्थना, आईचा विश्वास हा मुलांच्या जीवनाला वेगळाच आकार देत असतो. देवाकडे केलेली अणभाक आणि देवावरील श्रद्धा ही मुलांना सांभाळत असते आणि सुरक्षित ठेवत असते. पवित्र शास्त्रांमध्ये असे अनेक आदर्श मातांचे उल्लेख आम्हाला पाहायला मिळतात आणि ह्या माता त्यांच्या विश्वासाद्वारे प्रेम आणि त्याग, धैर्य यामुळे ओळखल्या जातात. अशाच काही मातांच्या व्यक्तिरेखा आपण आता पाहूया. सर्वात पहिली आई आपण अभ्यासूया, ती म्हणजे सारा. सारा हिचे मूळ नाव साराय असे होते आणि तिचा पती अब्राम. ही एक आदर्श आई होती. तिच्या विश्वासाची माता म्हणून ती ओळखली जाते. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, वयोमर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली व ती संतान प्रसवली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. जर आपण उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 15 पासून जर पुढचे वचन वाचली, तर देवाने अब्रामाला सांगितले की तुझी बायको साराय, हिला यापुढे साराय म्हणायचे नाही, तर तिचे नाव सारा म्हणजे राणी असे होईल. आणि मग पुढे देव त्यांना म्हणत आहे की मी तुला आशीर्वादित करीन, तिच्या पोटी एक मुलगा देईन. आणि मग अब्रामाने देवापुढे उपडे पडून, तो मनातल्या मनात हसत होता आणि मनातल्या म्हणत होता की मी 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय आणि 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय. या साऱ्याला वंध्यत्वपणामुळे मूल होत नव्हते, पण तरीही देवाने दिलेल्या वचनानुसार विश्वास ठेवून सारेने इसहाकाला जन्म दिलेला आहे. आणि हे वचन पूर्ण होण्यासाठी 25 वर्ष लागली. या काळामध्ये तिने अनेक चुकाही केल्या. तिने हागारला अब्रामाला पत्नी म्हणून दिले, जी त्याची दासी होती. आणि जरी तिने या चुका केल्या तरी देखील ती या प्रतीक्षेमध्ये स्थिर राहिलेली आहे. 25 वर्ष तिने प्रतीक्षा केली प्रियांनो. आणि त्यानंतर उत्पत्ती याचा 21वा अध्याय आणि 6व्या वचनात सारा म्हणाली, देवाने मला हसवले आहे, जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. या वचनामध्ये साराच्या आयुष्यात देवाने अशक्य गोष्ट शक्य केलेली आहे आणि म्हणून तिचा आनंद हा संपूर्ण इस्रायलासाठी एक आशीर्वादाचे कारण ठरलेले आहे. जर आपण पुढे जाऊन 1 पेत्र याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन आपण ऐकूयात, जशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिच्या मुली झाला आहात. या वचनानुसार आम्हाला असं समजते की सारा ही पतीच्या आज्ञेत राहिली. अब्राहम हा तिचा पती होता आणि ती त्या पतीच्या आज्ञेमध्ये राहिलेली आहे. तिने आज्ञेचं उल्लंघन कधी केलं नाही. ती विश्वासू होती आणि एक विनम्र पत्नी होती आणि म्हणून
ती एक आदर्श आई मानली जाते. प्रियांनो, आज आपण या सारेच्या व्यक्तिरेखेवरून आपणाला काय शिकायला मिळते, तर देवाने दिलेले वचन लगेच पूर्ण होत नाही, तर धीर धरणे गरजेचं आहे. देवाच्या वचनाची आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे, वाट पाहिली पाहिजे, आणि ती वाट सुद्धा आम्ही धीराने पाहिली पाहिजे. आणि साराने तेच केलं, जे देवाने तिला वचन दिलं होतं की तुला पुत्र होईल, परंतु हे वचन लगेच पूर्ण झालेलं नाही. तिने धीर धरला, तिने वाट पाहिली, तिने प्रतीक्षा केलेली आहे. तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला. परिस्थिती कितीही अशक्य वाटली तरी देवाला त्याच्या दृष्टिकोनातून काहीच अशक्य नाही. आणि साराचा हा जो विश्वास होता, हा केवळ इसहाकापुरताच नाही, तर संपूर्ण जगाच्या इतिहासाला आकार देणारा असा हा सारेचा विश्वास होता. प्रियांनो, दुसरं उदाहरण आपण पाहूयात. हगार. हगार ही बायबलमधील एक महत्त्वाची आई आहे. ती मिसरची म्हणजेच इजिप्तची दासी होती आणि ती साराची दासी होती. अब्राहम आणि सारा यांच्या घरामध्ये ती राहत होती आणि ती साराची दासी होती. उत्पत्ती 16:1 नुसार अब्राहमाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मुलबाळ झाले नव्हते आणि तिला हगार नावाची एक मिस्री दासी होती. सारा वंध्य होती, म्हणून तिने हगारला अब्राहमाच्या पत्नीच्या रूपात त्याला दिलं. आणि मग ही हगार गर्भवती झाली. तेव्हा साराने तिला द्वेषाने वागवलं, साराने तिचा द्वेष केला. त्यामुळे ही हगार रागामध्ये आणि दुःखामध्ये वाळवंटात पळून गेली. आणि मग पुढे गेल्यानंतर तिला रानामध्ये एक झरा लागला आणि त्या झऱ्याजवळ परमेश्वराचा दूत हगारला भेटला. आणि पुढे तो देवदूत तिला म्हणाला, हे साराईच्या दासी हगारे, तू पुन्हा आपल्या धनिनीकडे जा, तिच्या हाताखाली तिचे सर्व शोषित राहा. आपण उत्पत्ती याचा 16वा अध्याय आणि 11वं वचन वाचूयात. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्मायल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकलेला आहे. तिच्या एकटेपणामध्ये परमेश्वराने तिची भेट घेतलेली आहे. प्रियांनो, आणि पुढे उत्पत्ती 21 मध्ये आपण जर पुढे वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं समजून येतं की इसहाकाच्या जन्मानंतर सारा, हगार आणि हगारेचा पुत्र इश्मायल, सारेने काय केलेलं आहे, तर हगार आणि हगारेचा पुत्र इश्मायल यांना घराबाहेर काढलेले आहे. आणि मग त्या ठिकाणी एका आईचा संघर्ष सुरू झालेला आपल्याला दिसतो. ही हगार पुन्हा वाळवंटामध्ये जाते आणि ज्या वेळेस पाण्याअभावी तिचा मुलगा म्हणजेच इश्मायल हा मृत्यू पंथाला लागलेला असतो, तेव्हा हगार रडते. आणि मग देव पुन्हा ऐकतो आणि तिच्यासाठी एक पाण्याचा झरा तो उघडतो. आपण उत्पत्ती 21 आणि 17वं वचन वाचूयात. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हगारेला म्हटले, हगारे, तू कष्टी का? भिवू नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. ही जी हगार आहे तिचा आक्रोश प्रभूने ऐकलेला आहे. देवाने हगारेला त्याची कृपा पुरवलेली आहे. देव दुर्लक्षित मातांचाही आवाज ऐकतो. प्रियांनो, आजही अशा अनेक माता आहेत की त्या एकट्या आहेत, उपेक्षित आहेत आणि आयुष्यभर संघर्ष त्यांच्या वाट्याला आलेला आहे. पण देव त्यांचे अश्रू पुसणारा आहे. ज्यांना कोणी नसतं त्यांना देव असतो. पुढे देवाने हगारेच्या पुत्रासाठी भविष्यवाणी केलेली आहे
आणि ती भविष्यवाणी अशी आहे की त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करील. हागार एक निराशाई नव्हती प्रियांनो, तर विश्वासाने चालणारी ती एक आई होती आणि ती आपल्या मुलासाठी विश्वासाने पुढे चालत गेली. तिने कष्ट सहन केला, तिचा आक्रोश परमेश्वराने ऐकलेला आहे आणि म्हणून ती एक दुर्लक्षित जरी माता असली तरी सुद्धा देवाने तिचा आवाज ऐकलेला आहे आणि तिच्याकडे लक्ष लावलेलं आहे. आणि त्या स्त्रीला, त्या आईला देवाने तिच्या विश्वासामध्ये स्थिर ठेवलं आणि तिच्या मुलापासून एक मोठं राष्ट्र निर्माण केलेलं आहे. तिसरी आई आपण अभ्यासणार आहोत, ती म्हणजे मोशेची आई योखबेद. ही एक आदर्श माता आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळते. निर्गम याचा 6वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आपण पाहतो, अब्रामाने योखबेद ही बायको केली आणि त्याला अहरोन आणि मोशे हे झालेले आहेत. इस्रायली लोक इजिप्तमध्ये गुलामगिरीत होते. फारो राजाने आज्ञा दिली होती की जन्माला येणाऱ्या सर्व इब्री मुलांना नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. प्रत्येक जन्माला येणाऱ्या मुलाला मारून टाका अशी आज्ञा फारो राजाने केली होती. परंतु ही जी योखबेद माता आहे ही अतिशय धाडसी माता होती. तिने मोशेचा जन्म गुप्तपणे केला आणि 3 महिने त्याचं संगोपन तिने लपून छपूनच केलेलं आहे. आणि ज्या वेळेस मोशे हा 3 महिन्याचा झाला तेव्हा तिने एका टोपलीमध्ये त्या बाळाला ठेवलं आणि नाईल नदीमध्ये सोडलं. जी टोपली तिने पूर्ण विश्वासाने तयार केलेली होते, देव आपल्या मुलाला निश्चित वाचवेल याची खात्री तिला होती. प्रियांनो, जर आपण इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 23वं वचन जर आपण वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे, मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचं भय वाटलं नाही. जेव्हा योखबेद मोशेला त्या नदीमध्ये एका टोपलीमध्ये सोडते तेव्हा फारो राजाच्या मुलीलाच हा मोशे सापडतो. हे बाळ सापडतं आणि मग ती त्या बाळाला दत्तक घेते. प्रियानो, आणि मग जी मोशेची बहीण आहे ही सर्व पाहत असताना ती फारोच्या कन्येला जाऊन सुचवते की एक हिब्रू स्त्री आहे, ती दासी आहे आणि ती स्त्री त्या बाळाला दूध पाजे. आणि ती स्त्री, हिब्रू स्त्री, दुसरी तिसरी कोणी नसून ती खुद्द मोशेची आईच होती. आणि मग मोशेच्या आईला पुन्हा आपल्या बाळाचे संगोपन करण्यासाठी ती त्या फारो राजाच्या राजवाड्यात जाते. परमेश्वराने योखबेदला पुन्हा आपल्या बाळाची काळजी घेण्याची संधी प्राप्त करून दिली. एवढा मोठा धोका तिने पत्करून आपलं बाळ तिने वाचवलेलं आहे. अशी ही धाडसी माता आम्हाला पाहायला मिळते. आजही अनेक आई वडील संकटात आपल्या मुलांसाठी उभे राहतात. आईचं प्रेम हे लेकरांना संरक्षण देते आणि तिचं धैर्य इतिहास घडवते. म्हणून योखबेद ही एक विश्वासू योद्धा असल्यामुळे मोशे पुढे इस्रायलाचा नेता झालेला आहे आणि देवाचा एक सेवक झालेला आहे. आज अनेक आई वडील संकटात आपल्या लेकरांसाठी उभे राहतात तेव्हा ते लेकरं देवाचे सेवक होतात. प्रियांनो, आज ही धाडसी माता, तिचं व्यक्तिरेखा आपण पाहताना आज जगामध्ये तिच्यासारख्याच अनेक धाडसी माता आहेत की त्या आपल्या लेकरांसाठी धाडस करतात. प्रियांनो, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, परंतु नावा टिळक लिहितात की ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. त्यांच्या गीतामध्ये नावा टिळक ख्रिस्ताला, येशू ख्रिस्ताला माऊली म्हणत आहेत.
कारण येशूचं जे आमच्यावरचं प्रेम आहे, त्याची जी काळजी आहे, जे तो आम्हाला संरक्षण देतो, हे पूर्ण निस्वार्थ आहे आणि एखाद्या आईसारखं प्रेम तो आम्हावर करतो. म्हणून नावा टिळक म्हणतात की ख्रिस्त गुरु आमची माऊली आहे, ती एक माता आहे, कारण ती आईसारखी आमची काळजी घेते आणि आम्हाला संरक्षण देते. प्रियांनो, आपण पाहतो की येशूने आपल्यासाठी स्वतःचं प्राण अर्पण केलेलं आहे. आमच्यासाठी तो वधस्तंभ त्याने वाहिलेला आहे आणि त्याच्यावर मरण साहिलेलं आहे आणि पापी लोकांना येशूने प्रेमाने कवटाळलेला आहे. आज तो त्याच्या लेकरांना प्रेमाने कवटाळतो प्रियांनो, आणि आमच्यावर तो प्रेम करतो. योहान कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. प्रभू येशूने आमच्या सर्वांसाठी त्याने वधस्तंभावर प्राण अर्पण केलेला आहे. एवढी मोठी प्रीती त्याची आमच्यावर आहे प्रियांनो. येशू ख्रिस्त एखाद्या आईसारखं तो आम्हाला सांभाळतो, आमची काळजी घेतो आणि विशेष म्हणजे आमच्या आत्म्याचं तो रक्षण करतो. जशी कोंबडी आपली पिल्लं पंखाखाली एकवटते, तसं येशू आम्हाला एकत्र करण्याची इच्छा बाळगतो. येशू सतत आणि सतत आमची काळजी घेत असतो आणि ज्याप्रमाणे आई कधीही थकून न जाता मुलांची काळजी घेते, त्याचप्रमाणे येशू देखील आमचे दुःख, आमच्या गरजा जाणून आमच्या प्रार्थना तो लक्षपूर्वक ऐकतो आणि उत्तरित करतो. येशू ही आमची एक आत्मिक माता आहे. आमच्या आत्म्याची काळजी घेणारी तो आमची एक आत्मिक माता आहे. आणि म्हणून आम्ही गीत गातो की जैसे माता संभालती है वैसे येशू संभालेगा. ज्याप्रमाणे एखादी आई आम्हाला सांभाळते, त्या प्रकारे येशू आम्हाला सांभाळतो. प्रियांनो, आज आपण हा मायवार कसा साजरा करणार आहोत? तर आज आपण आपल्या आईला आज सन्मान देऊयात. एखादं छोटंसं गिफ्ट आपण आपल्या आईला देऊयात. तिला आवडणाऱ्या वस्तू भेट म्हणून देऊयात. जर आमच्या जवळ आई नसेल, आमच्यापासून दूर गावी असेल, तर आईला एक फोन करून तिच्यासोबत संवाद साधून तिला आजच्या मायवारच्या शुभेच्छा देऊयात प्रियांनो. आणि जर तुमची आई प्रभूमध्ये विसावा पावलेली असली, तरी तिच्या आठवणीमध्ये आम्ही देवाचे आभार मानूया. आणि पुन्हा आमची भेट, आमच्या प्रियजनांची भेट होणार आहे, पुनरुत्थान होणार आहे, या विश्वासात आम्ही स्थिर उभे राहूयात प्रियांनो. आज आम्ही आमच्या आईसाठी रोज प्रार्थना केली पाहिजे. तिच्यासाठी देवाकडे रोज आभार मानले पाहिजेत की परमेश्वरा, आम्हाला एवढी काळजी करणारी, आमच्यावर प्रेम करणारी आई प्रभूने आम्हाला दिलेली आहे. म्हणून आम्ही आईसाठी रोज देवाजवळ प्रार्थना करून देवाचे आभार मानले पाहिजे. आईने आमची आत्तापर्यंत जी सेवा केली, त्या सेवेची कदर आम्ही केली पाहिजे प्रियांनो. तिला विशेष आजच्या दिवशी सन्मान दिला पाहिजे. केवळ आजच्या दिवशीच नाही, तर दररोज प्रत्येक क्षणी आम्ही आईचा सन्मान केला पाहिजे. कारण ती आम्हाला 10 आज्ञामध्ये दिलेली एक आज्ञा आहे. आणि म्हणून आई वडिलांचा सन्मान करणारं जीवन आमचं पाहिजे प्रियांनो. आईचे मार्गदर्शन आम्ही घेतलं पाहिजे आणि आईच्या प्रीतीमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. जेवढी प्रीती ती आमच्यावर करते, त्यापेक्षाही अधिक प्रीती आम्ही आईवर केली पाहिजे. मागील महिन्यामध्ये आम्ही आमच्या कुटुंबियांनी एका वृद्धाश्रमाला भेट दिली आणि त्या ठिकाणी अनेक बेघर लोक, ज्यांना घरातून टाकून दिलेलं आहे, हाकलून दिलेले आहे, असे बेघर लोक त्या संस्थेमध्ये राहत आहेत प्रियांनो. आणि ती संस्था अशा वृद्ध आई वडिलांची सेवा करत आहेत. त्या आई वडिलांचे मुलं मुली जिवंत असताना देखील ते माता किंवा पिता त्या वृद्धाश्रमात आहेत. आणि ज्या वेळेस
आम्ही त्यांचं दुःख पाहिलं त्यावेळेस आम्हाला खूप गहिवरून आलं. अनेकांनी त्यांचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेले आहेत. घर, शेत, जमीन, मालमत्ता सर्व काही मुलांनी विकून घेतलं, मुलींनी विकलं. तो सर्व पैसा घेतलेला आहे आणि आईला घराच्या बाहेर काढलेलं आहे. कुणी आपल्या वडिलांना घराच्या बाहेर काढलेलं आहे. कुणी आईला गपचूप स्मशानभूमीमध्ये नेऊन टाकलेलं आहे. आणि सर्व काही तिची फसवणूक करून, सर्व काही तिला लुबाडून तिला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. अशा अनेक आया आणि असे अनेक पिता आम्ही त्या वृद्धाश्रमात पाहिले प्रियांनो. आणि अशा आई वडिलांचा सांभाळ त्या ठिकाणी होत आहे प्रियांनो. अशा टाकून दिलेल्या आई वडिलांना आज प्रेमाची गरज आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी माझा वाढदिवस आम्ही अतिशय त्या लोकांसोबत आनंदाने साजरा केला. आणि ते संपूर्ण जे बेघर कुटुंब होतं ते अतिशय आनंदात होते. ते वृद्ध माता पिता खूप आनंदामध्ये होते. म्हणून प्रियांनो, आज आम्ही आमच्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे आणि शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ केला पाहिजे. हे आमचं एक आद्य कर्तव्य आहे. आणि जर आम्ही आमच्या आईला शेवटपर्यंत सांभाळलं तर खऱ्या अर्थाने आम्ही हा मायवार साजरा करत आहोत प्रियांनो. आज आम्ही आमच्या आईवर प्रेम करूयात आणि तिची काळजी घेऊयात. केवळ आईच्या संपत्तीवर किंवा वडिलांच्या संपत्तीवर आम्ही प्रेम करणारे नसावे, तर आम्ही खऱ्या अर्थाने आई वडिलांवर प्रेम करणारे असे असावे. आणि आम्ही आईवर प्रेम करून तिची आयुष्यभर सेवा करूयात आणि काळजी करूयात, तर खऱ्या अर्थाने आजचा हा मायवार साजरा केला जाईल. देवबाप करो आजचा हा मायवार माझ्या सर्व मातांना आनंदाचा, सुखाचा, प्रेमाचा, उत्तम अशा आरोग्याचा जाओ, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. परमेश्वराच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.